नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, मी प्रमोद जगदने, संस्थापक संचालक सायन्स डिजिटल अकॅडमी आणि SD इकोसिस्टमतर्फे तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्या शिक्षकांसाठी आहे ज्यांना स्कॉलरशिपची तयारी योग्य दिशेने करायची आहे. मित्रांनो, शाळेत फर्स्ट येणं, शाळेत हुशार असणं आणि स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शाळेत हुशार असणं म्हणजे त्याला असतं टेक्स्ट बुकचं नॉलेज, पण जर तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेच्या यादीत यायचं असेल त्यासाठी आवश्यक असतो स्पीड, ॲक्युरसी, कन्सेप्ट क्लॅरिटी, शॉर्ट ट्रिक्सचं नियोजन, मागील वर्षी आलेल्या प्रश्नांचं ज्ञान आणि ह्या जर सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी आवश्यक आहे SDA इकोसिस्टम, ज्यामध्ये तुम्हाला मिळेल बुक्स, ॲप, कस्टमाइज GPT, PYQ, टेस्ट आणि रिझल्ट. आणि हे जर सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. शाळेत फर्स्ट येऊनही अनेकदा तोच विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये मागे का पडतो? कधी विचार केलाय का? चला पाहूया. मुलगा हुशार आहे, मार्क्सही छान आहेत, तरीही स्कॉलरशिप हुकते. असं का होतं? यामागचं खरं कारण आज आपण शोधणार आहोत. कारण स्कॉलरशिप ही फक्त पुस्तकी ज्ञानाची परीक्षा नाहीये. इथे स्पीड, ॲक्युरसी, लॉजिक आणि शॉर्ट ट्रिक्सचा खरा कस लागतो. लक्षात घ्या, विद्यार्थी अजिबात कमकुवत नसतात. त्यांच्याकडे योग्य सिस्टीम नसते, त्यामुळे काही हिडन मिस्टेक्स होतात. जसं की कन्सेप्ट क्लिअर पण पॅटर्न माहीत नसणं, शॉर्ट ट्रिक्सचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झिरो टाईम मॅनेजमेंट. यासोबतच जुन्या प्रश्नांचं ॲनालिसिस नाही आणि टेस्टची सवय नाही. याचा रिझल्ट काय? नुसती दिशाहीन मेहनत. म्हणूनच मी नेहमी सांगतो, फक्त हुशारी पुरेशी नाही, एक सॉलिड सिस्टीम पाहिजे. त्याशिवाय मेरिट लिस्ट तर शक्यच नाहीये. आणि म्हणूनच ही 6 स्टेप्सची SDA सिस्टम गेम चेंजर ठरते. कन्सेप्ट, ट्रिक्स, रोजची प्रॅक्टिस आणि परफेक्ट रिझल्ट. पॅटर्न बुक, डेली ॲप प्रॅक्टिस, डाऊट सॉल्व्हिंगसाठी GPT आणि टेस्ट सिरीज. ही SDA इकोसिस्टम प्रत्येक प्रॉब्लेमवरचा परफेक्ट उपाय आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांच्या मेहनतीला जेव्हा SDA सिस्टमची ताकद मिळते तेव्हाच स्कॉलरशिपचं स्वप्न नक्की साकार होतं. मग आजच स्वतःला विचारा, तुमच्या मुलाच्या तयारीची दिशा खरोखर योग्य आहे की तुमच्याकडेही ही सिस्टीम मिसिंग आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकलो की टॉपर असणं आणि स्कॉलरशिप परीक्षेचा विनर असणं यामध्ये मोठा फरक आहे. मित्रांनो, टॉपरकडं असतं नॉलेज, पण स्कॉलरशिप विनरकडं असते सिस्टम, ज्यामध्ये कन्सेप्ट असतात, टेस्ट असते, DPP असतात, PYQ असते ते आणि रिझल्ट असतो. मित्रांनो, SDA पॅटर्न बुक्समध्ये तुम्हाला मिळतात कन्सेप्ट आणि क्लॅरिटी आणि ट्रिक्स. मित्रांनो, SDA रायझिंग स्कॉलर ॲपमध्ये तुम्हाला मिळतं फाउंडेशन, बेसिक स्टडी, तुमची शंका सोडवून घेतं ते असतं, डाऊट सोल्युशनसाठी कस्टमाइज GPT आणि ऑनलाईन टेस्ट तुम्हाला अधिकचा सराव करून घेतो. मित्रांनो, आपण एकच शिकलो की फक्त हुशारी पुरेशी नसते, सिस्टीम गरजेची असते आणि ही सर्व सिस्टीम तुम्हाला मिळते. अगदी कन्सेप्टपासून रिझल्टपर्यंत मिळणारे एकमेव सिस्टीम म्हणजे SDA इकोसिस्टम. मी प्रमोद जगदने, सायन्स डिजिटल अकॅडमी आणि SDA इकोसिस्टमतर्फे तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो, रँडम स्टडी बंद करा, SDA इकोसिस्टम जॉईन करा. धन्यवाद.